नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या बऱ्याचशा रेसिपींची लज्जत वाढवणारी एक रेसिपी। या रेसिपीला तुम्ही माझ्या रेसिपींची राणी म्हटलात तरी चालेल। आज बघूया आपण कोल्हापुरी चटणीची रेसिपी। ही चटणी मी घरच्या घरी मिक्सरवरती कशी करावी हे शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका, अगदी शेवटपर्यंत बघा आणि कसा वाटला मला नक्की सांगा। चला तर बघूया मग खडे मसाले आपल्याला कोणते कोणते घ्यायचे आहेत। यासाठी मी चक्री फूल 2 चमचे, जायपत्री किंवा रामपत्री 2 चमचे, काळे वेलदोडे 3 ते 4, 6 ते 7 हिरवे वेलदोडे, दगडफूल 2 चमचे, मेथी 1 चमचा, नाकेश्वर आणि त्रिफळा 2-2 चमचे, त्यानंतर शहाजिरे 3 ते 4 चमचे, दालचिनी 4 ते 5 तुकडे, लवंग 2 चमचे, काळी मिरी 2 चमचे, बडीशेप 4 चमचे, तमालपत्री 15 ते 20, सुंठ 1 तुकडा, 1 जायफळ आणि खसखस 2 चमचे आणि हिंग पावडर वापरायची किंवा खडा हिंगही आपण वापरू शकतो। हा झाला आपला गरम मसाला। त्यानंतर मी हा मसाला मिक्सरवरती करणार आहे म्हणून मी धने पावडर आणि जिरे पावडर वापरलेले आहे। त्यानंतर मोहरी अर्धी वाटी, खिसलेलं खोबरं 1 ते 2 वाटी, तीळ 1 वाटी, कोथिंबीर 1 वाटी, लसूण 1 वाटी आणि आलं अर्धी वाटी। या ठिकाणी मी कांद्याचा वापर केलेला नाही, तुम्ही कांद्याचा वापरही करू शकता, पूर्णपणे ऑप्शनल आहे। आधी सर्व मसाले गरम मसाले आपल्याला कढईमध्ये बिना तेल टाकता फ्राय करून घ्यायचे आहेत। याला छान वास सुटल्यानंतर ते बाजूला काढून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला तीळ, मोहरी आणि खोबरं खिसून फ्राय करून घ्यायचं आहे। याच कढईमध्ये आपल्याला पावशेर तेल गरम करायला ठेवायचं आहे। आता आपण गरम मसाले मिक्सरमधून वाटून घेऊया। या मसाल्याची बारीक पावडर झाल्यानंतर आपल्याला चाळणीमधून ही पावडर चाळून घ्यायची आहे आणि थोडा जाडसर मसाला जर वाटत असेल तर तो पुन्हा एकदा आपल्याला मिक्सरमधून फिरवून त्याची पावडर आपल्याला पुन्हा एकदा चाळून घ्यायची आहे। हे सर्व साहित्य मी परातीमध्ये घेतलेलं आहे। त्यानंतर मी तीळ बारीक वाटून घेतलेले आहेत। त्यानंतर मी खोबरं आणि मोहरी हेही बारीक वाटून घेत आहे। सर्व साहित्य आपल्याला अगदी फाईन पेस्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी ओला मसाला घेत आहे। आलं आणि लसूण याची छान मी पेस्ट केलेली आहे। त्यानंतर कोथिंबीरीची आपल्याला छान पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि तीही या पावडरीमध्ये ॲड करायची आहे। त्यानंतर मी हिंग पावडर वापरलेली आहे। हिंग पावडर छान मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यानंतर धने आणि जिरे पावडर वापरायचे आहे। यामध्ये धने पावडर 1 वाटी आणि जिरे पावडर अर्धी वाटी वापरलेले आहे। तुम्ही हा मसाला जर डंगावरती करणार असाल तर तुम्ही या ठिकाणी अख्खे धने आणि अख्खे जिरे फ्राय करून तेही वापरू शकतो। आपण हा मसाला मिक्सरमध्ये वाटल्यामुळे मिक्सरला जास्त लोड येऊ नये यासाठी या पावडरींचा वापर केलेला आहे। आता हे आपल्याला सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला मिरची पावडर यामध्ये ॲड करायची आहे। या ठिकाणी मी तिखट होण्यासाठी तिखा लाल पावडर 1 पाव वापरलेले आहे। त्यानंतर कलर येण्यासाठी काश्मीरी लाल पावडर 1 पाव वापरलेले आहे। या दोन्ही ॲड केल्यानंतर यामध्ये मी आमच्या घरच्या मिरच्यांचा पावडर जी आहे तर ती अर्धा किलो वापरलेली आहे। असं टोटल 1 किलोची मिरची पावडर मी या ठिकाणी वापरलेली आहे। तुम्ही जर मिरची वापरणार असाल तर अर्धा किलो लवंगी मिरची आणि अर्धा किलो बेडगी मिरची वापरू शकता। लवंगी मिरची ही तिखट होण्यासाठी वापरतात आणि बेडगी मिरची कलर येण्यासाठी वापरतात। हे आपल्याला सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे। या ठिकाणी आपल्याला चमच्याचाच वापर करायचा आहे किंवा तुम्ही हाताला हँड ग्लोव्ज घालून ही चटणी मिक्स करू शकता। त्यानंतर मी यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे। मीठ मी 1 पाव ॲड केलेलं आहे। तुम्ही मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि त्यानंतर हळद टाकलेली आहे। हळद टाकून झाल्यानंतर यामध्ये मी आपण जे आधी गरम करून घेतलं होतं तेल ते पूर्ण थंड झालेलं आहे, ते थोडं थोडं करून यामध्ये मिक्स करून घेत आहे। हे सर्व साहित्य आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे। त्यामुळे
अजिबात यामध्ये गाठी वगैरे होत नाहीत आणि मसाला सगळीकडे एकसारखा छान मिक्स होतो। तुम्ही बघू शकताय अगदी लाल भडक अशी माझी चटणी तयार झालेली आहे। ही चटणी आपल्याला चिनी मातीच्या भरणीमध्ये भरून ठेवायची आहे आणि त्यावरती आपल्याला एक हिंगाचा खडा ठेवायचा आहे, म्हणजे चटणीला जाळी धरत नाही आणि ही चटणी बरेच दिवस आहे तशी छान राहते। रेसिपी आवडल्यास ट्राय करायला विसरू नका। रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा, तुमच्या जेवणाची लज्जत वाढल्याशिवाय राहणार नाही। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आता एक लाईक आणि एक कमेंट तर होऊन जाऊ द्या। धन्यवाद।